Hello, hello. This is my artifact episode number 2000. 2164. आजची तारीख आहे 29 जानेवारी 2021. आता वाजले ऑलमोस्ट रात्रीचे 10:15 झाले आहे. आज काय झालंय आज ऍक्च्युली सकाळी उठलो झालं. घरी कसं आहे, म्हणजे पाहुणे वगैरे आहे ना, म्हणजे आजी आहे, सोनताई आहे वगैरे वगैरे. तर त्यामुळे कसं की घरी खूप कामं असतात, तर त्यामुळे कसं थोडीशी कामामध्ये मला मदत करावी लागते. ओके. तर यामुळे काय होतं की मी कामाची सुरुवात आहे ना, म्हणजे मला माझ्या कामाची सुरुवात करायला वेळ होतो कधी कधी. तर ऑलमोस्ट कधी कधी 12 वाजून जातात, 11 वाजून जातात, 11-12 वाजता माझं काम स्टार्ट होते. तर आणि ऑब्व्हियसली हे काम करणं इम्पॉर्टंट आहे घरचं. वाय? कारण आपण घरात राहतो आणि आपल्या घरी आपली बहीण आहे, जी डिलिव्हरीची बहीण आहे. तर आईला थोडी जास्त हेक्टिक होते, त्यामुळे आपल्याला थोडंसं कामाला मदत करणं इम्पॉर्टंट आहे. तर टाइम माझा खूप जास्त चाललाय. तर मग मी 12 वाजेपासून लागलो, तरी आज खूप जास्त हे झालंय, डिस्टर्ब खूप जास्त झालाय. ओके. तरी माझा आजचा जो शेड्यूल होता, म्हणजे टार्गेट होतं, ते टार्गेट होतं की आपल्याला करीब 5 पर्यंत कम्प्लीट करायचं आहे. म्हणजे पर डे आपण 2 ट्रिप कम्प्लीट करू. ओके. तर अशा हिशोबाने आज नाही का चौथा आणि पाचवं हे आज कम्प्लीट करायचं होतं. चौथा आणि पाचवं हे काल कम्प्लीट करायचं होतं. ओके. तर हे मी आज कम्प्लीट केला. ओके. आणि आज 6वं सुरू आहे. आजचा जो टार्गेट आहे तो 6वा आणि 7वा. ओके. जो की माझा 6वाच सुरू आहे. ओके. तर आय एम बिहाइंड द स्केड्युअल. आणि उद्या आपल्याला 6वा, 7वा, 8वा आणि 9वा. ओके. तर असे ट्रिप कॅल्क्युलेट करायचे आहे. तर आपण बिहाइंड द स्केड्युल्स आहे, बिहाइंड द शेड्यूल्स आहे. प्रॉब्लेम का होऊन राहिला? प्रॉब्लेम होऊन राहिला की मी डिस्टर्ब होऊन राहिलोय बहुत जास्त. येस, दॅट्स वाय. डिस्टर्ब कशामुळे? हे घरच्या कामामुळे, पाहुणे आहे त्यामुळे. तर कधी कधी आई मदत काम सांगते, तर आपल्याला करावं लागते. तर त्याच्यामध्ये काही एक्सक्यूज नाही आहे, कारण तुम्हाला घरचं पण काम मॅनेज करायचं आहे आणि तुमचं काम पण मॅनेज करायचं आहे. सो दॅट इज वाय. पण असं काही फारसं काही नाही. बट उद्या लक्षात ठेव, उद्या आपल्याला वेळ वाया जाणार आहे. म्हणजे समजून घे, उद्याची संध्याकाळपासून म्हणजे 5 वाजेपासून तर तुला पूर्ण टाइमच नाही तुला. तर तू कसंही करून 4 वाजेपर्यंत तुझं काम निपटव. ओके. एक ट्रिप कम्प्लीट करायला किती वेळ लागतो? ऍटलिस्ट तरी मला असं वाटते 2 घंटे लागतात एक ट्रिप कम्प्लीट करायसाठी. या तर 2 घंटे लागतात. तर ऑब्व्हियसली 4 घंट्यात 2 ट्रिप व्हायला पाहिजे. या दॅट इज करेक्ट. यस. प्रॉब्लेम काय होते की समजा जर मी 4 घंटे कंटिन्यू बसून राहीन ना, तर मी कंटिन्यू करू शकेल. प्रॉब्लेम असा हवा होता आहे की मध्ये मी डिस्टर्ब होऊन राहिलो ना, त्यामुळे मग मला पुन्हा फोकस करावं लागते, पुन्हा अनालाइज करावं लागते, बरोबर आहे का नाही, डिस्टन्स कॅल्क्युलेशन्स, त्यानंतर ऍडिशन्स बरोबर आहे का नाही, व्हेरीफाय पण करावं लागते. ओके. दुसरी अजून एक गोष्ट वेळ जाऊन राहिली माझी, MMT चे सर्व्हर, या मेक माय ट्रिपचं जे सर्व्हर आहे ना, ते माहित नाही बिझी आहे का काय. जस्ट लाईक जेव्हा मी लोकेशन टाकतो, डेट, टाइम आणि त्यानंतर किती रूम पाहिजे, या साऱ्या गोष्टी फिलअप करतो, तर जेव्हा एंटर मारतो तर सर्च रिझल्ट वाला इतका वेळ घेतो ना, बहुत जास्त. म्हणजे वेब पेज तर लोड होऊन जाते, बट जे आतमध्ये जे रिझल्ट आहे ना, ते दिसत नाही. त्याला मी कितीदा रिलोड करू तरी सेमच कंडिशन होते. ओके. तर त्याला बंद करून पुन्हा सुरू करावं लागते ते. तर असं आज माझं खूप वेळ झालं, त्यामुळे मला एवढा वेळ झाला. ओके. तरी मला असं वाटतं आता जास्त फारसा वेळ लागत नाही, कारण जेव्हा आपण स्टार्ट करतो ना, तेव्हा थोडं फारसं कठीण जाते. ओके. आतापर्यंत 5 ट्रिप आपण कम्प्लीट केल्या, 6वं ट्रिप सुरू आहे. पहिल्या 2 ट्रिप तर आपल्याला बहुतच कठीण झाल्या होत्या, कारण कशाप्रमाणे आपण डिसाईड करू, काय करू वगैरे वगैरे. मग हळूहळू थोडंसं मॅनेजेबल झालं का आता कशाप्रमाणे काम करायचं आहे. आता 5व्या 6व्यापासून आता आपल्याला एक्झॅक्टली माहित पडलंय की आता कसं काम करायचं. बस
ब्लॉकमध्ये फिलअप करायचा आहे, फॉर्ममध्ये पुडिंग करायचे आहे आणि डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. तर जो प्रत्येक ट्रिपचा जो बजेट आहे ना, तो ऑलमोस्ट करीब मी काल असं म्हणलं होतं की 60 to 70,000, बट दॅट इज नॉट. यस, काही काही सिटीमध्ये ऑलमोस्ट करीब 1 लाखापर्यंत बजेट चाललंय. ओके, बट असं काही खूप काही हे नाही. या 1 लाख बजेट इज नॉट टू मच माझ्या हिशोबाने तरी. ओके, वाय? कारण आपण खूप काही देऊन राहिलो, आपण जो कंटेंट देऊन राहिलो तो बहुत जास्त देऊन राहिलोय. ओके, आणि ऑब्विसली कसं आहे की याच्यामध्ये कटौती करशील तर कुठे करशील? आपण कटौती करू तर मी ऑलरेडी जे काही हॉटेल्स पाहून राहिलाय ते खूप जास्त एक्सपेन्सिव्ह नाही पाहत आहे. हार्डली 2,500च्या खालचेच पाहत आहे. ओके, 2,500च्या वरचे एकही हॉटेल नाही आहे. बट काही काही ठिकाणी नाही का हॉटेल्स 2,500पेक्षा खाली भेटतच नाही. कुठे? पुणा किंवा मुंबई अशासारख्या सिटीमध्ये नाही का तुम्हाला एक्सपेन्सिव्ह हॉटेलच पाहावं लागेल. समजा तुम्ही लो बजेटचे बघता म्हणलं ना तर तुम्हाला खूप दूर जावं लागेल आणि त्यामुळे डिस्टन्स खूप जास्त होईल तुमचं. तर असं खूपदा नाही झालंय, फक्त पुण्यामध्ये झालंय. सॉरी, मुंबईमध्ये मला भेटलाय 2,500 पेक्षा खालती. पुण्यामध्ये थोडस एक प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे. ओके, आणि अजून एक गोष्ट आहे की काही काही जे डेस्टिनेशन्स आहेत ते खूप जास्त फार अवे आहे फ्रॉम हॉटेल. जस्ट लाईक अजंता केव, आता मी जे करून राहिलो आहे त्याच्यामध्ये अजंता आहे का एलोरा आहे, सॉरी अजंता आहे. ओके, तर याच्यापाशी जे नियर बाय हॉटेल आहे ना ते ऑलमोस्ट करीब 100 किलोमीटर अवे. या म्हणजे ते पूर्ण जंगल आहे. आता मला माहित नाही ते असू शकते म्हणा, बट इंटरनेटवर किंवा MMT वर नाही का अशा प्रकारचे हॉटेल अवेलेबल नाही तिथे. ओके, बट जे काही मला सर्च रिझल्ट भेटले त्या हिशोबाने जे काही हॉटेल्स आहे ते सरळ औरंगाबादमध्ये आहे, जे अजंता केव पासून 98 किलोमीटर डिस्टन्सवर आहे. सो तो एक थोडासा प्रॉब्लेम आला. त्यामुळे मला 2 ट्रिपासाठी ऑलमोस्ट करीब 216 किलोमीटर होऊन राहिलाय. तर हे थोडंसं लंब आहे. बट जे गाईड आहे त्याच्यामध्ये अशा प्रमाणे देऊन आहे की जे अजंता आहे ना ते तुम्ही एका दिवसातही तुम्ही फुल करू शकता. बट आय टेक 2 days. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की मला शूट पण करायचं आहे. ओके, तर अशा हिशोबाने मला सनसेट, सनराईज, त्यानंतर कुठे प्रॉपर लोकेशन राहीन, कशावर शूट करू शकतो, त्या हिशोबाने मी 2 दिवसाचा प्लॅन केलाय अजंतासाठी. मे बी आपण त्याला एक्सटेंड पण करू शकतो. या अजून दुसरी गोष्ट आहे की काही काही डिस्टन्स आज रिअली फार अवे. ट्रस्ट मी. यस, 800 किलोमीटर 700 किलोमीटर ट्रॅव्हल करणं, इट वॉज आय डोंट नो कशाप्रमाणे होईल. बट इट इज लाईक मला असा विश्वास आहे तेव्हा समजा जर मी माझ्यासोबत जे अजून 2 जण राहतील ते पण एक प्रकारे ड्रायव्हर पण असणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे त्यांना पण ड्रायव्हिंग आणि गरजेचं आहे. कारण मी एकटा एवढा डिस्टन्स कॅल्क्युलेट नाही करू शकत, एवढा डिस्टन्स ड्राईव्ह कताही नाही करू शकत. डेफिनेटली नॉट. ओके, तसं जर आपण साईड बाय साईड आपण करू शकतो ते. यस, वन थिंग इज रिअलाइज दॅट की हे जे काम आहे हे बहुत ही जास्त हेक्टिक तर नाही, बट इट वॉज कंटिन्युअस. यस, म्हणजे कसं आहे की आम्ही एकदा ट्रिप सुरू केली, एक ट्रिप 1 महिन्याची आहे ऑलमोस्ट तरी, म्हणजे 4 सिटी कव्हर करायच्या आहे आणि एका हप्त्यामध्ये 1 सिटी कव्हर करायची आहे. तर विचार कर की ऑलमोस्ट करीब 1 महिना घराच्या बाहेर. चलो कोई बात नाही, पण प्रॉब्लेम आहे का आम्ही कंटिन्यू ट्रॅव्हल करत आहे, कंटिन्यू शूट करत आहे, कंटिन्यू एडिट करत आहे. होय, सो इट वॉज बहुत ही भयानक सिच्युएशन आहे. नाही असं नाही, बट एक मजा पण आहे या. म्हणजे कसं आहे की एक प्रकारे आउट ऑफ द बॉक्स थिंक करून आपण या साऱ्या गोष्टी करून आले ज्या अजूनपर्यंत कोणी केल्या नाही. आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपण समजा जर आपण प्रॉपरली अशा प्रमाणे करत गेलो ना तर आपण खूप चांगल्याने एक प्रकारे आउटपुट काढू. यस, आपण डेफिनेटली गेट गोइंग सक्सेसफुल. सो या अजून एक असं आहे की मी आज थोडासा विचार केला की मला किती पैसा भेटू शकतो याच्यातून. तर युट्यूब एक प्रकारे माध्यम आहे स्वतःला एक प्रकारे रेकॉग्निशन भेटण्यासाठी. ओके, एकदा रेकॉग्निशन भेटली, एकदा लोकांना माहित पडलं की तुम्ही कोण आहे आणि कशाप्रमाणे काम करताय, ऑब्विसली तुमच्याकडे खूप सारे जण येतील आणि तुमच्याकडून तुम्हाला काम देतील वगैरे. तर याच्यामध्ये मी समजा कॅल्क्युलेट करतो म्हणलं ना तर आपल्याला पैसा बहुत जास्त आहे. ओके, सो आज आपण युट्यूब वरूनच घेतो म्हणलं ना तर युट्यूब वरून ऍटलिस्ट स्प्लिट करून सुद्धा पण मला ऍटलिस्ट तरी 2 लाख रुपये भेटतील. या
जे की असं खूप कमी आहे म्हणा या म्हणजे ॲज कम्पेअर टू YouTube पॉलिसीनुसार 200 सॉरी 2 लाख म्हणजे ऑलमोस्ट करीब म्हणजे डॉलरमध्ये पकडतो म्हणलं 2000 किंवा $5000. ओके 2000 किंवा 5000 आय डोंट नो. मी लाखामध्ये हिशोब घेतो कारण जे खूप मोठे मोठे जे युट्यूबर्स आहे ना त्यांना जे पेमेंट भेटतात ते 10 ते 12 लाख रुपये भेटतात वगैरे. तर आपण तेवढ्या दूरचा विचार नाही करू. यस आपण पहिले आपण तेवढ्या दूर जाऊ, डेफिनेटली जाऊ, बट आता राईट नो हळूहळू जाऊ. सो यस बट इट्स अ रिअली बिग जर्नी या. आणि आपण स्वतःला या कंडिशनमध्ये ठेवू. आणि कसं आपल्यामध्ये क्वालिटी आहे यार, ट्रस्ट मी. येस माझा एकच व्हिडिओ नागपूरचा हायपरलॅपचा व्हिडिओ तो इतका व्हायरल झाला. मला युट्यूबवर करीब त्या एका व्हिडिओमुळे मी मॉनिटायझेशन होऊन राहिलाय. त्या फक्त एका व्हिडिओमुळे ऑलमोस्ट करीब 600 सबस्क्रायबर्स, 600+ सबस्क्रायबर्स आहे. कंटिन्युअसली लोक बघून राहिले. 1,04,000 लोकांनी बघितलाय व्हिडिओ. तर इट वॉज लाईक दॅट की लोकांना आवडतोच यार. येस सो जस्ट लाईक समजा जर तू काहीच करू शकला नाही आणि तू जरी फक्त हायपर लॅब जरी करू शकला ना तरी इट वॉज लाईक शांती आहे. बट आपल्याला हायपर लॅब नंतर पण अजून खूप साऱ्या गोष्टी आहे. सो येस आणि मला असं रिअलाइज होऊन राहिलंय की माझ्यामध्ये आहे यार ते टॅलेंट. येस प्रॉब्लेम असा आहे की माझ्यापाशी वेळ काहीच राहणार नाही. टाइम इज या कारण विचार कर 1 महिना आल्यानंतर डूड बरं ठीक आहे मी तर सहन करू घे. कारण कसं आहे की हे माझं टार्गेट आहे, माझी डेस्टिनी आहे वगैरे वगैरे. बरं दोघी जणी त्या सहन करतील का या अशा प्रकारचं पेन? आपण जेव्हा सोबत राहू ना तेव्हा होऊनच जाईल यार. कसं म्हणजे सोबत राहिल्यानंतर एकमेकांचं पेन आपण शेअर करू तेव्हा इट वॉज गुड, इट वॉज नॉट दॅट. ओके राईट नाव इट्स टू चिली टुडे. म्हणजे थंडी तर आहे थोडीशी बट एकदम असं स्वेटर पण घालूशी नाही वाटत. या 22°C आहे तापमान थोडे. सो यस उद्या विशालची पार्टी आहे या. तर अजून वन थिंग की त्याला नाही का त्याच्या लग्नासाठी जे फुटेजेस आहेत ना ते पाहिजे नव्हते. तर त्यासाठी हार्ड डिस्क पाहिजे नव्हती. तर हार्ड डिस्क मी त्याला देऊन राहिलोय कारण त्याच्यापाशी हार्ड डिस्क नाही आहे. तर इट जस्ट लाईक माझ्यापाशी नाही का 45 एपिसोडचे 2 बॅकअप आहे. ओके म्हणजे कसं आहे सॉरी एकच बॅकअप आहे. मी ऑलरेडी 2 बॅकअप ठेवतो. ओके एक बॅकअप आहे जो घरी राहतो. एक एक बॅकअप म्हणजे एक हार्ड डिस्क आहे 1 TB हार्ड डिस्क तो शिवाची. त्याच्यावर मी ऑलरेडी 45 एपिसोड जे अपडेटेड 45 एपिसोड आहेत ते सगळे त्याच्यामध्ये टाकतो. ओके त्याच्यानंतर आहे एक दुसरा बॅकअप आहे जो माझ्यापाशी राहतो. जो हार्ड डिस्क ते माझ्यापाशी ते 2 TB हार्ड डिस्क आहे. आता कसं आहे जो माझा पहिलावाला बॅकअप आहे ना 1 TB तो मी उडवला. बॅकअप उडवला नाही म्हणजे तो आहे ऑलरेडी. येस म्हणजे त्याचा एक कॉपी फर्स्ट कॉपी जो आपल्यापेक्षा ओरिजिनल कॉपी आहे जे आपल्यापेक्षा ऑलरेडी आहे. ओके तर ते जे ड्राईव्ह आहे तो कम्प्लिटली ब्लँक केला आणि विशालला दिला. ते म्हणजे उद्या द्यावं लागेल या. सो राईट नाव आता फारसे एवढंच. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 2165 64 राईट नाव वी आर ॲट वर्धा महाराष्ट्र. थँक्यू.